आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा. तुम्ही पोर आज एवढे लवकर आले? हो. अरे शांताबाई, आज तुमच्या मदतीला आलो आहोत आम्ही. आपण सगळे मिळून वर्ग स्वच्छ करूया. गप 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 पोरांनो, तुम्ही बाजलो वा. वर्गाच्या बाहेर थांबा, मी पटापट माझं काम करते. चला. काकू असं ना आम्ही करणार. आता शिवा बोलले ना आम्ही करणार म्हणजे करणार. आणि शाळा आमची पण आहे काय भावांना, हो की नाही? बरोबर बोलला. बाई बरं वाटलंय ऐकून का तुम्हाला शाळा आमची वाटते. नाही तर आधीच्या शाळेत मी जिथं काम करायचे ना, अशी एक एक पोरं वांड होती, काय सांगू. अगं ते पंखे काय वाकवून ठेवले होते आणि ती काय कागदाची विमानं करतात का नाही, ती सगळ्या वर्गभर नुसता कचरा. आणि तुम्ही काय खाता ते सतत असं तोंडात सगळ्यात असतात ते चिंगम, ते असं भिंतीवर चिकटवून ठेवलं होतं. बाई काय पोरं तुला सांगते. अगं शाळा म्हणजे काय नुसत्या 4 भिंती असतात का? देऊळ म्हणून बघावं त्याच्याकडे. अशी माणसाचे आयुष्य असं फार बदलून टाकते ती शाळा. आणि मग तिच्या बाबतीत असं करायचं आपण. मग शांताबाई, माणसाचं अख्खं आयुष्य बदलणार आहे शाळेचं रूप. आम्ही नाही का बदलू शकत? क्या बोला आपण शिवा? सगळे बदलू ना. अगं बाई, सर ओरडतील मला. मी आहे ना काही इथं नाही काम करायला. होणार. सगळ्यांनी झाडू घ्या, चला जरा. तुम्ही मला माझं काम करू द्या. भाई साहब, मजा आली ना? येस, एक नंबर आहे. मी सगळ्यात जास्त काम गप बस. काय पण बोलतो. झालं बाई, सगळा वर्ग साफ झाला. तुम्ही मदतीला लागले म्हणून झालं बरं का. जरा चला निघते मी आता. कोणाची लेकी गं माझी. आणि शांताबाई, तुम्ही खूप मेहनती आहात. नाही ते मी आहेच. आता काय माझं राहिलंय. पण खरं सांगू, अगं तुझ्यासारखी चांगल्या विचाराची, चांगल्या वागणुकीची तरणी ताठी पोर बघितलीच नाहीये मी आजपर्यंत. हो मग शिवा आमचे आहेत तसले एकदम बच्चे फटाका ढुमढाम खरे चला आता तुम्ही तुमच्या कामाला लागा. मी निघते. झाडू कुठे गेला? झाडू बाहेर ठेवा. बरं ठीक आहे. चला करा अभ्यास करा चांगला. हा. नदीम अरे भाई कैसं मला एवढंच बोलायचं होतं की कालपर्यंत आपण म्हणजे 2 दिवस झाले भांडाभांड एकमेकांची छान नावं किंवा आम्हाला शाळेत यायची इच्छा होत नाही ना. पण यापुढे आम्ही एकदम मनापासून शिकणार आहोत हे तुम्हाला सांगायचं आहे. आम्ही तुम्हाला त्रास नाही देणार किंवा तुम्ही कसं प्रामाणिकपणे शिक्षण घेताय ना तसं आम्ही पण शिकणार आणि आम्ही पण मोठे होणार एवढं सांगते. नमस्ते. बसा बसा बसा. वा.
काय काय सर तुम्ही ना खूप भारी आहात. थँक्यू सर. तुम्ही जे शिकवलं ना ते म्हणजे एक 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 मी अजून काही शिकवलेलंच नाही. मी आता शिकवायला सुरुवात केली. पण सर तुमच्यामुळे ना माझ्या आजीचे प्राण वाचले. तुम्ही जे शिकवताय ना म्हणजे शिक्षणाचं महत्व मला कळलंय सर. म्हणजे मला कळलं नाही. तुम्ही काल नाही का शिकवत होता ते स्ट्रोक काहीतरी आल्यावर काय करायचं असतं तेव्हा काय माझं लक्ष नव्हतं. पण तुम्ही जे बोलत होता ते कानावर पडत होतं आणि ते लक्षात राहिलं. मग नंतर घरी गेल्यानंतर ना आजीला त्रास व्हायला लागला तसाच. मग तिला हात उचलता येत नव्हता. तर घरी सगळ्यांना घाबरून गेले होते काय करायचं. पण आम्ही पटकन रिक्षा करून घेऊन गेलो ना आजीला आणि लवकर घेऊन गेलो म्हणून तिला काही झालं नाही. आणि हे सगळ्यांना तुम्ही शिकवलं म्हणून झालंय. वा वा वा. खरं तर मला काय म्हणजे मला एवढी शिकायची इच्छा नव्हती. आम्ही काय एवढं सिरियसली कधी घेतलं नाही. आणि मी ठरवलंय आणि मी काय सर माझ्या अख्ख्या पाना गँगने ठरवलंय की यापुढे मस्त शिकायचं. एकदाही शाळा बुडवणार नाही आम्ही सर. सर सर आजपासून तुम्ही शिकवताना आम्ही नीट लक्ष देऊन ऐकणार आणि तुम्ही सांगणार तेच करणार. बाकी कोणाचं ऐकणारच नाही. छान. बरं वाटलं. तुम्हाला शिकायची ओढ निर्माण झाली ही खूप छान गोष्ट आहे. चांगली गोष्ट. याचं श्रेय तुला जातं. हे बघ शिकवणं हे माझं कर्तव्य आहे. ते मी करत राहतो. पण विद्यार्थी चांगले असणं हे सुद्धा गरजेचं आहे ना. तुम्ही चांगले विद्यार्थी आहात का सांगा. कारण तुम्ही मी जे काही शिकवते ना ते लक्षात ठेवता आणि योग्य ठिकाणी त्याचा योग्य वापर करता. जसा शिवानीने केला. छान गोष्ट आहे. शिवानी तुझ्यामुळे इतक्या मुलांना शिकण्याची ओढ निर्माण झाली. पुन्हा शाळेमध्ये यावंसं वाटलं. गुड. नाईस. बरं चला आता पुढे शिकवायला सुरुवात करूया. काल आपण तुम्हाला काय शिकवलं. सगळ्यात सोपा विषय आणि अवघड विषय बरोबर. त्याच्यातलं अजून कोण कोण शिल्लक. हा अरे तू सांग ना.